नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, आपलं ॲग्रोनॉमीची लेक्चर सिरीज सुरू आहे. ॲग्रोनॉमीची आणि त्यातला फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी जो ॲग्रो 111 म्हणून आपल्याला डिग्रीला असतो, ॲग्रो 111. ठीक आहे. आता ही लेक्चर सिरीज तुमच्या थेअरीसाठी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर कोणी कॉम्पिटिटिव्हची तयारी करत असेल, MCR एक्झाम असेल, ICR एक्झाम असेल, त्याचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, ठीक आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी ही लेक्चर सिरीज असणार आहे. ठीक आहे. तर बघा, सुरुवात करू. आजचा टॉपिक आपला न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन. न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन. ठीक आहे. कशा प्रकारे न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन होतं याच्या अगोदर आपण बघा, इसेन्शियल एलिमेंट बघितले, त्याचं क्लासिफिकेशन बघितलं, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी बघितलं, आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण रोल ऑफ न्यूट्रिएंट इन क्रॉप प्रोडक्शन, त्या रोल ऑफ न्यूट्रिएंट बघितला क्रॉप प्रोडक्शनमध्ये. ठीक आहे. क्रॉप प्रोडक्शनमध्ये काय रोल आहे न्यूट्रिएंटचा ते बघितलं. आता न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन कशा प्रकारे केलं जातं बघा. मेकॅनिझम ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट. बघा, दोन प्रकारे न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शन होतं: ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आणि पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन आणि पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. बघा, आता ॲक्टिव्ह या शब्दातच त्याचं मिनिंग सगळं दडलेलं आहे. ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन बघा, ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट फ्रॉम सॉइल बाय युझिंग एनर्जी इज कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. काय? बाय युझिंग एनर्जी. ठीक आहे. या ठिकाणी एनर्जीचा उपयोग केला जातो. एनर्जी वापरून प्लांट स्वतःची एनर्जी वापरून काय करतं, न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन करतं बाय द रूट्स. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? ऍक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन. त्यानंतर पॅसिव्ह. ठीक आहे. पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे मध्ये काय, कोणत्या प्रकारची एनर्जी खर्च होणार नाही. बघा, ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट फ्रॉम सॉइल अलॉंग विथ द ट्रान्सपिरेशन स्ट्रीम. बघा काय होतं, झाडामधून, हे झाड आहे तुमचं, हे क्रॉप आहे किंवा झाड आहे, याच्या पानातून काय होत असतं, ट्रान्सपिरेशन होत असतं. ठीक आहे. ट्रान्सपिरेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट, त्याला म्हणतो आपण ट्रान्सपिरेशन. म्हणजे ट्रान्सपिरेशन झाल्यामुळे झाडातून झाडाच्या पानातून पाणीचा लॉस झाल्यामुळे काय, सक्शन प्रेशर क्रिएट होतं. सक्शन प्रेशर क्रिएट होतं. ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं, त्या प्रेशरमुळे काय होतं, न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन रूटमधून, काय, रूटद्वारे सॉईलमधून होत असतं विदाऊट यूज ऑफ एनर्जी. म्हणजे ट्रान्सपिरेशन स्ट्रीममुळे, विदाऊट द यूज ऑफ एनर्जी, जे काही ॲब्सॉर्प्शन होत असतं न्यूट्रिएंटचं त्याला म्हणतात पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ द न्यूट्रिएंट. ठीक आहे. हे दोन काय होते, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह, हे त्याची मेकॅनिझम होते. ऍक्टिव्हली एनर्जी वापरली, ठीक आहे, एनर्जी वापरून जर का न्यूट्रिएंटचं ऍब्सॉर्प्शन झालं तर ते ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. आणि विदाऊट यूज ऑफ एनर्जी बाय युझिंग ट्रान्सपिरेशन स्ट्रीम, अशा प्रकारे जर ट्रान्सपिरेशनचा यूज होऊन जर का न्यूट्रिएंटचं ऍब्सॉर्प्शन होत असेल, ठीक आहे, विदाऊट यूज ऑफ एनर्जी, त्याला म्हणतात पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. ठीक आहे. आता हे दोन डेफिनेशन होत्या. आणि बघा, आता एक महत्वाची गोष्ट आहे की जमिनीतून कोणत्या फॉर्ममध्ये न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब होतात, हे बऱ्याच वेळा ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जातं. बघा, नायट्रोजन तुम्हाला जो ऍब्सॉर्ब होताना दिसतो तो NH4+NO3- फॉर्ममध्ये, त्यातला आयोनिक फॉर्म महत्वाचा आहे, नॉन आयोनिक नाही लक्षात ठेवला तरी चालेल. त्यानंतर फॉस्फरस जे आहे तुमचं, ते H2PO4-HPO4 2- या फॉर्ममध्ये ऍब्सॉर्ब होतं. नंतर पोटॅशियम जे आहे, ठीक आहे, तर ते K+ या फॉर्ममध्ये ऍब्सॉर्ब होतं. नंतर कॅल्शियम जे आहे ते Ca2+ या फॉर्ममध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. नंतर मॅग्नेशियम जे आहे Mg2+ या आयोनिक फॉर्ममध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. नंतर सल्फर SO4 2-, ठीक आहे, या आयोनिक फॉर्ममध्ये. नंतर आयर्न जे असेल Fe2-, Fe3-, ठीक आहे, या फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर मॅग्नीज जे आहे ते Mn2+, नंतर झिंक असेल Zn2+, नंतर कॉपर असेल Cu2+, नंतर बोरॉन B4O7 2-, त्यानंतर H2BO3-, नंतर HbO3 2-, ठीक आहे, या फॉर्ममध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. त्याच्यानंतर तुमचं हे मॉलिब्डेनम MoO4 2-, आणि तुमचं हे नंतर क्लोरीन, नंतर काय आहे, क्लोरीन, हे तुमचं Cl- या फॉर्ममध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. ठीक आहे. तर हे
काही फॉर्म होते की ज्या फॉर्ममध्ये तुम्हाला न्यूट्रंट जमिनीतून ऍब्झॉर्ब केलं जातं. याच्यावर बरेचसे क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलेले आहे. ठीक आहे. कोणत्या फॉर्ममध्ये नायट्रोजन ऍब्झॉर्ब होतो, कोणत्या फॉर्ममध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, हे जे महत्वाचे आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल. हे काय मेजर न्यूट्रिएंट झाले, NPK. नंतर CaMgS हे झाले मेजर. ठीक आहे. त्यातले प्रायमरी मेजर कोणते आहेत, तर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे झाले प्रायमरी मेजर. नंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे झाले सेकंडरी मेजर. ठीक आहे. नंतर हे आयर्न, मॅंगनीज, झिंक, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन हे झाले मायनर एलिमेंट. ठीक आहे, किंवा मायक्रो एलिमेंट. ठीक आहे. तर त्या सर्वांचे जे जमिनीतून कोणत्या फॉर्ममध्ये ते ऍब्झॉर्ब होतं प्लॅन्टद्वारे, ते फॉर्म दिलेले आहेत. तर ते एकदा परत परत वाचून घ्यायचे आणि हा तक्ता पूर्णतः पाठच करून टाकायचा. याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. एक शॉर्ट लेक्चर होतं आपलं या टॉपिकवरचं. ठीक आहे. थँक्यू. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा व्हिडिओ लेक्चरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही मित्रांना आपल्याही शेअर करा. ठीक आहे. अजून एक ऍक्टिव्हिटी आपली चालू आहे, सकाळी 7 ते 8 या वेळामध्ये आपलं लाईव्ह सेशन असतं. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायचं आहे. ठीक आहे. लाईव्ह सेशन जे आहे ते आता सध्या व्हॉल्यूम 1 या टॉपिकचं चालू आहे. व्हॉल्यूम 1 आपला अरुण कट्टे यांचं व्हॉल्यूम 1चं जे बुक आहे त्याचं डिस्कशन चालू आहे. ते वेगवेगळे टॉपिक तुम्हाला दिले जातात आणि एक व्हॉट्सअप ग्रुप, आपला कम्युनिटी ग्रुप आहे, त्याच्यामध्ये त्याचे टॉपिक शेअर केले जातात. ठीक आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग लेक्चर.